नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शेती क्षेत्रात स्वतःच्या कष्टावर आणि नवनवीन प्रयोगांच्या बळावर समृद्धी फुलवणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सेंद्रिय खत क्षेत्रातील नामवंत संस्था नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीने नेचर केअर सन्मान 2026 या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली। संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा मानाचा पुरस्कार खास महिला शेतकऱ्यांसाठी समर्पित करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 5 विविध विभागांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे। निवड झालेल्या प्रत्येक महिलेला 51,000 रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे। गेल्या 29 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझर्स कडून 2023 पासून हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। यापूर्वी देशी बीज संवर्धन, भरड धान्य आणि वृक्ष संवर्धन या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला होता। पुरस्कारासाठी महत्त्वाचे निकष: या पुरस्कारासाठी अर्ज करणारी महिला शेतकरी ही अल्पभूधारक असावी, तिच्या नावावर 5 एकरपर्यंत जमीन असणे आवश्यक असून त्याबाबतचा पुरावा सादर करावा लागणार आहे। संबंधित महिला किमान 5 वर्षांपासून स्वतः शेती करत असावी, तसेच शेतीच्या माध्यमातून कुटुंबांच्या आर्थिक उभारणीत तिने मोलाचा हातभार लावलेला असावा। हा पुरस्कार प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य, बेळगाव जिल्हा तसेच गोवा राज्यातील रहिवासी महिला शेतकऱ्यांसाठी मर्यादित आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया: पुरस्कारासाठी इच्छुक महिला शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कार्याची माहिती असणाऱ्या व्यक्तींनी 15 फेब्रुवारीपर्यंत आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे। अर्जाचा नमुना व सविस्तर नियम संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी आपले प्रस्ताव विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्सच्या कार्यालयात प्रत्यक्ष छापील स्वरूपात तसेच व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतीची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांनी या पुरस्कारासाठी आपल्या कार्याची माहिती पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक जयंत बर्वे आणि जयदेव बर्वे यांनी केले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।